नमस्कार. होम मिनिस्टरची वारी आता माऊलींच्या दारी. स्पेशल पार्टनर गोदरेज नंबर 1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. खरंच काय योग असतात, कधी कधी खूप छान योग असतात आणि प्रत्येक वारकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा दिवस असतो तो म्हणजे आषाढी एकादशी. आणि तसंच स्वाभाविक आहे कार्तिकी एकादशीसुद्धा. हे दोनही दिवस जिथे जिथे वारकरी आहे तिथे तिथे ते वारकरी जिथे आहेत तिथून निघतात आणि थेट पंढरपूर गाठतात आणि मग पांडुरंगाच्या चरणी लीन होतात. मला सुद्धा अनेकदा त्या वारीत जाता आलं. त्या वारकऱ्यांबरोबर टाळ हातात घेऊन ते बेभान होणं काय असतं ते अनुभवतात. चला स्वागत करूया. मला तर प्रश्न आहे आता काय म्हणू, ताई म्हणू की वहिनी म्हणू? तेव्हा चला स्वागत करूया कार्तिकी वहिनींचं. सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली कार्तिकी आज त्याच रंगमंचावर परीक्षक म्हणून विराजमान झालेली आहे. घागर घेऊन गाणारी इवलीशी कार्तिकी आजच्या इवल्या इवल्या स्पर्धकांना मार्गदर्शन करते आहे. आषाढी वारीच्या होम मिनिस्टरच्या आजच्या विशेष भागामध्ये ती होम मिनिस्टर म्हणून सहभागी होत आहे. किती मस्त. थांब, ही लक्ष्मी अशी भरपूर येऊ दे आणि खूप उत्तरोत्तर तुझी आहे त्यापेक्षा जास्त प्रगती होऊ दे. या तुलाही शुभेच्छा. जावई बापू तुम्हालाही शुभेच्छा. देव ओळखू. हे माझे मिस्टर. काय छान गोड वाटलंय माहितीये मला. खरं सांगतो म्हणजे इतकं भरून आलंय ना मला. होम मिनिस्टरच्या 17 वर्षात इतका आनंद मला कधी झाला नव्हता असं वाटेल सगळ्यांना. तिकडे बाबा आहेत पंडित कल्याणजी गायकवाड. नमस्कार. बाबांच्या शेजारी आई सुनीता गायकवाड. नमस्कार. माझा भाऊ कौस्तुभ गायकवाड. नमस्कार. मागे सासूबाई आहेत सौ संगीता पिसे. नमस्कार. माझे सासरे श्री कालिदासराव पिसे आणि त्यांच्या शेजारी माझा धाकटा भाऊ कैवल्य गायकवाड. नमस्कार. नमस्कार. हे सगळे आज आपली वादक मंडळी आहेत जे साथीला आलेली आहेत. नमस्कार. एका सुंदर या भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशीचा माहोल आहे काका. तर अभंगाने अभंगाने पंढरी सिजारे आल्यानो संसारा. पंढरी सिजारे आल्यानो संसारा. दिनांचा सोयरा पांडुरंग. दिनांचा सोयरा पांडुरंग. पंढरी सिजारे आल्यानो संसारा. पंढरी सिजारे आल्यानो संसारा. वाट पाहे उभा भेटीची आवडी. वाट पाहे उभा भेटीची आवडी. कृपाळू तातडी उतावी. कृपाळू तातडी उतावी. पंढरी सिजारे आल्यानो संसारा. पंढरी सिजारे आल्यानो संसारा. दिनांचा सोयरा पांडुरंग. दिनांचा सोयरा पांडुरंग. पंढरी सिजारे आल्यानो संसारा. पंढरी सिजारे आल्यानो संसारा. पंढरी सिजारे आल्यानो संसारा. आल्यानो संसारा. आल्यानो संसारा. वा 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 वा. काय छान सुरुवात झाली. किती मस्त वाटतंय. होम मिनिस्टर या कार्यक्रमात आज तुला सहभागी व्हायचंय असा जेव्हा तुला फोन आला असेल किंवा कोणीतरी कळवलं असेल तेव्हा कितपत
दडपण आलं? तुम्ही असल्यामुळे दडपण नव्हतं आलं, तुम्हाला भेटता येईल आता इतक्या दिवसानंतर याचा आनंद होता. पण एक असं होतं की आत्तापर्यंत खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले मी झीच्या. पण होम मिनिस्टर हा असा कार्यक्रम होता की जो फक्त टी व्हीवर बघायचा, अरे वा किती छान खेळ आहे तिथे, किंवा तुम्ही इतकं छान समजून घेता प्रत्येक जी फॅमिली येते त्यांना. तर आता प्रत्यक्ष आपल्यालाच तिथे जायचं आहे आणि दोन्ही फॅमिली सोबत आहेत, तर तो एक आनंदही होता आणि थोडंसं टेन्शनही होतं. कसं गेलं बालपण? मी स्वतःला खूप भाग्यवान समजते काका की आळंदीत माझा जन्म झाला आणि आळंदीत माझं बालपण गेलं. खरं तर वारकरी संप्रदायाचं आमचं घर, बाबा स्वतः त्यांना संप्रदायाचं भूषण मानतात, ते गायक आहेत स्वतः, आणि त्यामुळे मी, कौस्तुभ, कैवल्य आम्ही तिघे देखील गातो आणि अगदीच लहानपणापासूनच या संगीत क्षेत्रात आहोत. त्यामुळे गाणं तर बाबांनी आम्हाला शिकवायला सुरुवात केलीच, पण संप्रदायाचे जे संस्कार आहेत ते सुद्धा अगदी बालपणापासूनच आमच्यावर होत गेले. आणि रोज माऊलींचं दर्शन आळंदीत जाऊन, म्हणजे मंदिरात जाऊन घ्यायचं, तर हा रोजचा दिनक्रम जो आहे, त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की माझं बालपण हे शाळा वगैरे सगळं आळंदीतच. आणि शाळेचं पण माझं नाव ज्ञानेश्वर विद्यालय. किती जणांचं कुटुंब तुमचं? आम्ही 2 भाऊ, तुम्ही, म्हणजे 3 जण आणि आई बाबा, एवढ्याच जणांचं कुटुंब होतं. मग तेव्हा आई बाबांचं उत्पन्नाचं साधन पूर्णपणे गाणंच. एखादी गोष्ट मागितली की लगेच मिळायची ना, म्हणजे आमच्या लाड पुरवण्याच्या बाबतीत कधीच कॉम्प्रोमाइज झालं नाही. त्यांनी ते काय असेल, म्हणजे जरी कुठे कमी जास्त झालं तरी ते त्यांच्या दोघांपुरतं होतं ते, पण आमच्या पालन पोषणामध्ये कधीच कमतरता आली नाही. म्हणजे बाबांनी आळंदीत अतिशय शून्यातनं स्वतःचं जीवन, म्हणजे स्वतःचं विश्व निर्माण केलं, गाण्याच्या बाबतीत सुद्धा आणि आयुष्य कसं जगावं याच्या बाबतीत सुद्धा. जावई बापू, तुमचं बालपण कुठलं? पुण्यामध्येच, धायरीमध्ये. खुद्द धायरीतच? हो, प्रॉपर. कोण कोण होता घरी तुमच्या लहानपणी? आई वडील आणि आजी आजोबा होते. आता काही वर्षांपूर्वी आजी आजोबा दोघेही सोडून गेले आम्हाला. पण संपूर्ण बालपण माझं धायरीमध्येच गेलं. तुम्ही एकुलते? एकुलता एक. आणि आई बाबा काय करायचे? खरं शेती आमचा मूळ व्यवसाय, पण वडील इतरही व्यवसाय करायचे. आणि आई स्वतः गृहिणी, पण तिला लहान मुलांची प्रचंड आवड, त्यामुळे लहान मुलांना पेन्सिल धरता येण्यापासून ती त्यांना शिकवायला घ्यायची. ती त्यांना जोपर्यंत त्यांची इच्छा आहे तोपर्यंत ती शिकवायची लहान मुलांना. आणि त्यामुळे लहान मुलांचे कार्यक्रम पण बघायचे? लहान मुलांचे कार्यक्रम पण. आपण कुठले मोठ्यांचे बघायचा कार्यक्रम? नाही, मी पण लहान मुलांचेच बघायचे. हो. कुठले कुठले बघितलेत लहानपणी? एकच, सारेगमप. का बाकी काय नव्हतं? लहान मुलांचे कार्यक्रम नव्हते? थोडंफार कार्टून्स वगैरे तर बघायचोच लहानपणी. लहान मुलांचा असं जर कार्यक्रम जो कुठला होता तो सारेगमपचा. अच्छा, आवडायचा तो? आवडायचा. पण तुमचा आणि गाण्याचा कितपत? गाण्याचं असं नाही, संगीताची माझी थोडीशी आवड. किंवा धायरीतच होती संगीता? माझी आईचं नाव संगीता. आई. माझ्या तबल्याच्या 2 परीक्षा झाल्या होत्या. बरं. त्यामुळं आवड निश्चित होती माझी. हो ना, संगीताची. व्हेरी गुड. आणि मग शिक्षण वगैरे? शिक्षण माझं पुण्यामध्येच सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये झालेलं आहे. म्हणजे बालवाडीपासून ते ग्रॅज्युएशन, इंजिनिअरिंग पर्यंत सगळं शिक्षण सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये. आता आपण काय करता सध्या? व्यवसाय आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि विविध क्षेत्रांमध्ये मी एक नाही अनेक प्रोजेक्ट्सवरती काम करतोय. तो कार्यक्रम बघितला होता? सारेगमाची फायनल होती, एक लिटिल चॅम्प. हो, पाहिला होता. आज सांगायचं म्हणून नाही, नसेल बघितलं तर वाईट नाही वाटत. खरंच पाहिला होता. मीही त्यावेळेला मदतीला होतो थोडासा. बरोबर. बरेच जण असे कार्तिकीचे बोर्ड घेऊन वगैरे होते सगळे. तो सगळा प्रसंग आठवतोय? इत्यंभूत आठवतो. तेव्हा कोण जिंकावं असं मनापासून वाटलं होतं? खरं सांगायचं तर म्हणजे इतकं काही खोटं नाही. मला आवाजाबद्दल म्हणा किंवा जो एक लहेजा असतो आवाजामध्ये, की एक व्हरायटी म्हणतो किंवा वर्सिटॅलिटी म्हणतो, तर हिचाच आवडायचा. आणि त्यामुळं मला स्वतःहून इच्छा होती की हीच जिंकावी. पण त्यावेळेला कुठलं गाणं आवडलं होतं जास्त? खंडेरायाच्या लग्नाला. कसं म्हणून दाखवा. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली अनबाई सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली अनबाई सुपारी फुटली. एक मिनिट, माझं ऑब्जेक्शन आहे. का सांगा? तुम्ही गात होता,
बरोबर आहे, शब्द इकडे तिकडे होत होते. इतर जर कोणी असतं तर लगेच मदतीला गाऊन धावून गेली असती ना. नाही मग आता मी गायला लागले असे, तू गप्प बस फक्त. नाही 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 नाही, पण शेवटी मला एक विचारायचंय, संसार म्हटलं की दोघांचा आहे ना. नाही नाही, पण आज संसार तू शांत बसायचं फक्त तेच गाती. तसं नाही, तसं पण संसार दोघांचा आहे की नाही. हा मग परत एकदा हे scale सुरू तू करा. खूपच एक वरती. दोन पांढरी तीन तीन. नाही. एक मिनिट, आमच्या स्केल मध्ये गायचं, कळलं का? एक मिनिट. नाही यार, नाही, नाही. मला गायला अरे वरती नाही, पांढरी त्यांच्या- तीन देणं, बघ. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली, आगबाई सुपारी फुटली, नवरी नटली, आगबाई सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली, आगबाई सुपारी फुटली, नवरी नटली, आगबाई सुपारी फुटली. मी का गायला सांगितलं माहितीये? एकतर जावई बापांसाठी गायली. बघा सासरी बुवा टाळे वाजवतात. हो. पहिला सूर लावल्यानंतर आमच्यावरही एवढे कधी खुश झाले नव्हते. पण याच्या पूर्वीचा सूर लावला होता ना, तेव्हा त्यांचा चेहरा बघण्यासारखा नव्हता. उद्यापासून कधी एकदा जातो परत पुण्याला आणि रोज जावायला घेऊन 15 मिनिटं बसतो, असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. नाही नाही, पण कुटुंब हे असंच असतं, संसार तसाच असतो, सुरात सूर मिसळायचा असतो आणि तो बेसूर होऊ नये यासाठी दोघांनीही प्रयत्न करायचा असतो. आणि तेच 17 वर्ष प्रत्येक घराघरात जाऊन आम्हाला अनुभवायला मिळालं. पण मी का गायला सांगितलं माहितीये? लवकरच कदाचित सारेगमपचं पुढचं पर्व येत आहे. बर. हां, त्याच्यातच म्हणजे नवऱ्यांना घेऊन एक एपिसोड वेगळा करण्याचा आहे. तर उद्यापासून क्लासला जा आणि तुम्हाला कदाचित त्याच्यात मी परीक्षक असेन आणि आमच्या आवडीची गाणी म्हणून कदाचित नाट्यसंगीतानेच आपण सुरुवात करू. चालेल चालेल. का काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे तशी तयारी करून घ्यावी लागेल आजपासून. मला थोडा वेळच लागतो पण शिकायला कुठलंही गाणं. किती वर्ष झाली लग्नाला? 7 महिने. सुरुवात कशी झाली? बोलता बोलता एकमेकांना ओळख. नाही बोलता बोलता म्हणजे कोणाशी बोलत होता? म्हणजे कुठल्या गोष्टीला सुरुवात झाली? तुम्ही कसली सांगताय ती सांगा मला. मी तेच सांगत होतो की संगीताबद्दल किंवा मला शिकवण्याबद्दल कशी सुरुवात. मग ह्या शिकवतात? हा, मधून अधून शिकवते मला. काय 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 शिकवतात? 1-2 गाणी जी मला आवडतायत किंवा मला असं वाटतं की हे मी गाऊ शकतो का, बरं. मग ती माझ्याकडून बसवून घेत. कुठलं? जिंदगी का सफर. काय म्हणाला थोडस काय शिकवून घेतलं? पण या गाण्याचं बॅकग्राऊंड हा काय म्हणजे आमचं एंगेजमेंट जेव्हा झाली तेव्हा ते खूपच असं अचानक सगळं ठरल्यामुळे मला काही त्याच्या व्हिडिओला गाणं वगैरे बनवता आलं नाही. पण नंतर असं झालं की लग्नाच्या व्हिडिओसाठी आपण गाणं तयार करूया. त्याचं संगीत कौस्तुभने केलं त्या गाण्याचं आणि हिंदी गाणं आम्ही म्हणजे कौस्तुभने कंपोज केलं ज्याचं नाव आहे जिंदगी का सफर आणि लिहिलं सुद्धा त्यानेच. बरं. आणि त्यांच्या वाढदिवसाला सरप्राईज म्हणून त्यांना हे गाणं आम्ही ऐकवलं होतं. अरे वा. गाणं मला एक सरप्राईज गिफ्ट म्हणून Surprise मिळालं gift होतं. पण ते गाणं आता तुम्हाला सांगतो ना, म्हणजे लग्न होण्यापूर्वीचं गाणं आहे. हो. बरोबर. त्यामुळे आता या सुरात सूर मिसळणार नाहीये. हा, बरं. आणि तुम्ही ते आम्हाला थोडंसं ऐकवायचं आहे. याच्यावरून ह्या कसं शिकवतात तेही आम्हाला कळेल तातडीने. बरोबर. चांगलं का माझ्या चुकलं तर हे. सांभाळून घ्या. आपण आहोत ना, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आहोत गाडलेल्या जागा भरायला. पण थोडीशी साथ द्या. आम्ही सगळेच सोबत आहोत, मेवणा आणि दाजी. मेवणा आणि दाजी. जिंदगी का सफर अब तेरे साथ में, जिंदगी का सफर अब तेरे साथ में, आज से सब कुछ है तेरे नाम पे, जिंदगी का सफर अब तेरे साथ में. मी तुम्हाला गंमत सांगू, तुमच्या गाण्याचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही प्रामाणिकपणे मनापासून गाताय. हो. आणि पहिल्यांदा असं घडतं जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने गाता तेव्हा संगीतकाराला सुद्धा सूर मिळेल नसेल.
नाही म्हणजे त्याने बिचाऱ्याने आधी इकडे मला त्यातलं काही कळत नाही. आधी त्याने इकडे शोधलं, मग त्याने इकडे शोधलं, मग त्याने फक्त भात्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं की जेणेकरून इथल्या कॅमेऱ्याला किमान भाता हलतोय एवढं दिसावं. असं कॉम्बिनेशन मी इतक्या वर्षात पहिल्यांदा अनुभवलं. जावयांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. आमच्या सासरेबुवांकडून मला एकच गोष्ट म्हणजे त्यांनी मला नेहमी सांगितली आहे की तुम्ही प्रयत्न सोडू नका आणि ज्या कॉन्फिडन्सने गाताना तो कॉन्फिडन्स कायम ठेवा. त्यामुळं मला चुकलं तरी काही फरक पडत नाही, मी कॉन्फिडेंटली गात राहतो. मला दया तुमची नाही आली. तुम्ही छान गाता, मला त्या भातेची दया येते. पण इतकं छान होतं ना, हे खरेपण आहे ना. हे खरेपण ज्या ज्या कुटुंबात आहे त्या कुटुंबात आनंद आणि सुखाची भरभराट झालेली आहे. नक्कीच. बरोबर. बाकी सगळं मुखवटा आहे. मुखवटा काढला की हे जे सत्य आणि खरं आहे ना ते तसंच पाहिजे. बरोबर. ते मला अनुभवायला मिळालं आणि तेच मला कायम या कुटुंबात म्हणजे कार्तिकीला आम्ही लहानपणापासून बघितलंय, पण तिच्या चेहऱ्यावर, तिच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती तो खरेपणा आहे ना, तो कायम व्यक्त होतो आणि तो लपत नाही कधी. तर मग आता सांगा, लग्नाची सुरुवात कशी झाली? तुम्ही सांगा कसं काय. चला आधी इथे. म्हणजे मला अगदीच तुमच्याशी गप्पा मारल्यासारखंच मी सांगणार आहे सगळं की कसं कसं तसंच व्हायला पाहिजे. मग तर झालं, कोरोना आला, लॉकडाऊन झालं, त्यामुळे एक खूप वेळ आम्ही एकत्र, फॅमिली एकत्रच होती आणि रोज मग तो रोजचा रियाज, बाबा गाणं शिकवायचे, मग दिवसभर असा तो संगीतमय जायचा. बाबा आणि म्हणजे माझ्या सासूबाई ज्या आहेत ते, बाबा माझ्या एवढे असताना वारजात पुण्याला क्लास घ्यायला जायचे सासूबाईंच्या माहेरी. तर मग यांच्या मामांकडे. तर तेव्हापासूनची त्यांची ओळख होती. पण जसं त्यांनी मला सारेगमामध्ये पाहिलं, बाबांना फोन केला की खूप छान वाटतंय, कार्तिकीला सारेगमामध्ये गाताना बघून मला खूप आनंद झाला. आणि ते सगळेच हे म्हटले त्याप्रमाणे तो कार्यक्रम बघायचे आणि असं आधनमधनं त्यांचं बोलणं व्हायचं दोघांचं. तर मग सहज त्यांचा बाबांना एकदा फोन आला, मला माझ्या मुलाचं लग्न करायचं आहे, तर तुम्ही एवढे कार्यक्रमाच्या निमित्ताने वगैरे फिरता, तुमच्या ओळखी देखील आहेत बऱ्याच, तर कोणी मुलगी असेल छान तर मला नक्की सांगा. मग बाबा म्हणाले हो मी कळवतो. आणि बाबांनी जेव्हा बायोडाटा मागवला तेव्हा तो बायोडाटा थेट त्यांनी कौस्तुभला दाखवला, भावाला. म्हणाले हा बायोडाटा घेऊन जरा शेजारी जोशी बाबांकडे जा आणि माझी पण पत्रिका आणि गुण किती जुळतायत वगैरे त्यांचं त्यांनीच, म्हणजे बाबा, आई, कौस्तुभ या तिघांनाच ही गोष्ट माहीत होती. कैवल्याला माहीत नव्हती, कारण लग्नाचा विषय घरात काढला की मी प्रचंड चिडायचे. तुम्ही? हो हो. बर. म्हणजे मला लग्नच नाही करायचं आणि मी तुमच्या शिवाय कशी राहू शकेल, किंवा म्हणजे तो विचारच माझ्या डोक्यात कधी आलेला नाही. आणि जसं की त्या बाबांनी सांगितलं की गुण वगैरे व्यवस्थित जुळतायत असं, तर मग आई आणि ते त्यांचं जेव्हा बोलणं झालं की मुलगी असेल तर सांगा वगैरे, बाबा पण म्हणाले हा हो मी सांगतो वगैरे. तर आई म्हणाले की तुम्ही इतके दिवस झाले मी तुम्हाला घरी जेवायला बोलवते, तुम्ही कधी येणार आहात? आमचं घराच्या जवळ शेत आहे, आम्ही देखील सगळे घरी आहोत. आणि पत्रिका वगैरे पाहिल्यानंतर मग बाबांचं असं की आता जायचं यांच्याकडे. तर बाबांनी सांगितलं की 1-2 दिवसामध्ये आम्ही येतो. आणि मला जवळ बोलून घेतलं. मला म्हणाले की खूप दिवस झाले आपण घरातच आहोत, माझी जुनी मैत्रीण आहे असं सांगितलं, त्यांच्याकडे आपल्याला जेवायला जायचं आहे. तर मी एक्साइटमेंटमध्ये मी म्हटलं की इतके दिवस घरातच आहोत, आता आपण कोणाकडे तरी जातोय. तर मी खुश होते की जाऊया. आता ह्या तिघांनाच खरी काय ती गोष्ट माहित होती. झालं तो हा, आणि त्यांनी फक्त जेवायला बोलवलं आणि दुपारी जेवायला जायचं ठरलं. तर मी अगदी साधं आवरलेलं काका. आता ह्यांना मला सांगता येईना तू नीट आवर वगैरे, शंका. मग तिथे गेल्यानंतर झालं, जेवण वगैरे झालं, आम्ही शेतावर गेलो. पाऊस आल्यामुळे काही शेतात जाणं झालं नाही, पण गप्पा वगैरे झाल्या. संध्याकाळी आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर हो सगळेच होते, सगळे व्यवस्थित बोलणं वगैरे छान झालं. हे अगदीच नॉर्मल, म्हणजे आईंना जाऊन मदतही करत होते किचनमध्ये, इतकं नॉर्मल सगळं चाललेलं. बाबांनी पण जे काय म्हणजे आपण
घरी आल्यानंतर जे काय विचारतो की काय करता तुम्ही वगैरे, हे सगळं त्यांना विचारून झालेलं. कौस्तुभ वगैरे यांनी सगळ्यांनी गप्पा मारल्या. मग घरी जेव्हा आम्ही संध्याकाळी गेलो तेव्हा आम्ही टेरेसवर रोज मग चालायला जायचो, वरती चालायचो. कौस्तुभ मला म्हटलं, दीदी काय करते तू? मी म्हटलं काही नाही रे, आलोय आता आवरते जरा. मला आवरून झालं की जरा चल वरती टेरेसवर. मी गेले, बसले. मला म्हणाला काही डाऊट नाही तोपर्यंत नाही नाही काहीच नाही. अगदी मी म्हटलं काय यार, आमरसाचं जेवण एक नंबर. म्हटलं खूपच छान, आनंद झाला जेवण करून. तो मला म्हणाला कसं काय वाटलं मग आज तुला? म्हटलं इतक्या दिवसांनी बाहेर गेलो आणि त्या काकू काय सुंदर स्वयंपाक पण त्या बनवतात. आमरसामध्ये शृंगार रस दडलेला होता? नाही नाही काहीच नव्हतं, अगदीच भक्तिरस असेल पण शृंगार. मग मी म्हटलं काय त्या काकू पण किती छान जेवण बनवतात. म्हटलं खूपच छान वाटलं आज जरा इतक्या दिवसातनं बाहेर पडलो. तर त्यांनी डायरेक्ट मुद्द्यावरच आला. तो म्हटला हो ते सगळं छान आहे. म्हटलं आता त्यांच्या मुलाचं लग्न करणार आहे, स्थळं वगैरे बघतायत, तुला कसा वाटला मुलगा? असं विचारल्यानंतर मी 2 मिनटं ब्लँक होते. त्याच्यानंतर मी जे काय रडायला सुरुवात केली, अशी जोरात चापट त्याच्या पाठीवर मारली की हे काय, लग्नाचा विषय कुठून आला? की नाही तुझंही आता लग्नाचं वय झालेलंच आहे, ओळखीचे आहे तेवढे, काहीच हरकत नाही, मलाही मुलगा आवडलाय, बाबांनाही आवडले, तू विचार कर. झालं माझं, रडून झालं. पण आवडलं होतं? नाही नाही काय नाही म्हणजे असं काहीच नव्हतं. मी सिरियसली मग मी खाली रडण्याची कंटिन्युटी होती म्हणून थोडं रडून मिळून घेतलं. नाही, ठीक आहे, नाही. आमरस आवडेपर्यंत सगळं बरं चाललं होतं. मग ते पण ते असं नॉर्मल ना, म्हणजे असं नॉर्मलच, म्हणजे आवडलेलं होतं. नाही. मग मी जरा म्हणजे त्या दृष्टीने कधी कसं आहे, विचार नाही केला. एक सांगतो शेवटी डायरेक्ट कसं ह्या मस्त, मला तर फारच आवडलं असं बोलू शकत नाही. म्हणून मग काय केलं की जरा ते फॉर्मॅलिटी, यापूर्वी काय होतं लग्नाचा विषय काढला की रडायचं, चला रडा असं रडून घेत. खरंच नाही, खरंच असं काही नाही. म्हणजे आपले संस्कारच काका तसेच की आपण रडायचे. घरी गेल्यानंतर कसं काय असं आमरस खाऊन आलं की रडायचे संस्कार आहे. आणि असं खरंच काही नव्हतं. आमरस असेपर्यंत काय छान काकूनी आमरस तो आमरस होता ना, मुलगा कसा बघू की अरे हा छान आहे असं नाही. बरं ते ठीक आहे, पण लगेच आवडल्याचं जाहीर करू? नाही नाही लगेच नाही आवडल्याचं जाहीर केलं. मी 2 तास वगैरे माझं रडणं झालं. नंतर बाबांनी खूपच म्हणजे. किती वाजता घरी आले होते हे वरती दादाने म्हणजे सांगितलं? किती वाजता रे कौस्तुभ? 7-7:30. त्यानंतर 2 तास म्हणजे 9:30 पर्यंत रडून झालं. 9:30 पर्यंत 10 वाजता 9:30 पर्यंत वगैरे मी रडतच होते. नंतर बाबांनी मला जरा ते म्हणाले सुरू म्हणजे राहिलं बाबांनी पाहिजे पुढे. समजावलं. हो ना, समजावलं. बरं 9:30ला काय झालं? समजावून सांगितलं. आणि मला सगळ्यात मुख्य मुद्दा माझा हा होता की खरंच सिरियसली असा होता की म्हणजे त्यांची दोघांची इतकी जुनी ओळख आणि आमरस खरंच आहे बरं का, मुद्दा आहे. मुद्दा आहे. आंबे आहेत, शेतात आंबे आहेत, त्याच आंब्यांचा तो आमरस होता, त्यामुळे तो आवडला होता. आणि तिला आंबे प्रचंड आवडतात, म्हणजे ती काही करू शकते आंब्यांसाठी. तर मग आता परत आपण आमरस नाही बघा, मला तर माहित नव्हतं. मग आता परत आपण 9:30ला होकार दिला? नाही पण तो कशामुळे दिला किंवा काय हे पण मला सांगायचं. सांगा कळलं पाहिजे, महाराष्ट्राला कळलं पाहिजे. आणि तुमच्याशी पण मला शेअर करायचं की नेमकं काय झालं. असं झालं की सिरियसली मी तो विचार केला की अरे मग कधी ना कधी तरी लग्न करावंच लागणार आहे. असं जर असेल तर आणि बाबांची आणि आईची सगळ्यांची दोन्ही फॅमिलीची जी जुनी. पुढचा मुद्दा आहे कशामुळे होकार दिला ते आम्हाला ऐकायला आवडेल. पण थोडा वेळ ना मी प्रेक्षकांना विनंती करणार आहे की ते का होकार दिला हे कारण सांगण्यापूर्वी ना तुमच्याबद्दल चुगली करण्यासाठी कोणीतरी आलेलं आहे. चुगली? हा, तुमच्याबद्दल तुम्हाला ओळखणार असं कोणीतरी, त्यांना काहीतरी बालपणीच्या आठवणी सांगायच्या आहेत. तर असं कोणीतरी इथे पोहोचलेलं आहे, त्यांना काही वेळात बोलवणार आहे. पण तत्पूर्वी बाबांना मला विचारायचंय की बाबा हे बघा, लग्न का ठरलं, का होकार दिला हे कारण ताणून ठेवा, हा मनात ठेवा. बाबा काय सांगणार, इतकं बदललेलं हे सगळं रूप कार्तिकीचं बघून तुम्हाला कसं वाटतं? लहानपणापासून तर ती खोडकर पण आहे, शिक्षणातही पूर्वीपासून हुशार आणि आध्यात्मिक पूर्वीपासूनच. आणि माऊलींच्या दरबारात तिचं लहानपण पूर्ण गेलंय आणि त्या सात्विक वातावरणामध्ये तिची वाटचाल झालेली आहे. आणि संगीताचं बाळकडू तिला असं मिळालं की माझ्याकडे 50 विद्यार्थी गुरुकुल पद्धतीने गाणं शिकायला राहून शिकत होते. अगदी मी क्लास घ्यायचो तेव्हा रांगत येऊन जवळ बसायची. आणि एक जिद्द असते, ती जिद्द तिच्याकडे आहे, ते बघून खूप छान वाटतं. आई काय वाटतं? खूप छान वाटतं मला पण ऐकून सगळं. होय ना. हो. तुमचं माहेर कुठलं? बीड जिल्हा. बीड जिल्हा. मग तुमचं अरेंज मॅरेज?
हो. ते कसं काय? हे बीडला आले होते, मग तुम्ही आला होता आळंदीला? नाही नाही, मग कसं काय? मोठे चुलते, त्यांना आवड होती गाण्याची, गाणे त्यामुळे ओळख झाली त्यांची. मग त्यांनी सांगितलं की एक गाणारा मुलगा आहे म्हणून. कारण बघा ना, आता तुमची लेक सुद्धा इतकं नाव आहे गाण्याच्या ह्याच्यामध्ये आणि काम करते खूप चांगल्या पद्धतीने, पण तुम्हाला कधी त्यांनी गाणं शिकवायचा प्रयत्न केला का? हो, केलं ना. केला होता? हो, हो. कुठलं कुठलं शिकवलं होतं सांगा थोडं ना. सुरुवात केली होती गाण्याची. जरा जरा पहिलं कुठलं शिकवलं होतं ते सांगा ना आई आम्हाला. माझी माय चंद्रभागा. जरा म्हणा ना, म्हणा. अरे बाप. थोडं झालं. थांबा थांबा ना आई, आई थोडीशी गंमत. म्हणजे बाबांनी किती वर्षापूर्वी शिकवलं असेल तुम्हाला? तरी लग्नानंतर ना लगेच? तेव्हाच फक्त माझी, आणि नंतर मग त्यांनी घरातच ठेवलं. ते माऊली, तुम्ही सुद्धा यांच्या कुटुंबात आल्यानंतर त्यावेळची सगळी जी परिस्थिती होती, आज एवढं मोठं विश्व उभं करत असताना त्यांच्या त्या प्रवासामध्ये माऊली तुमच्या गृहलक्ष्मीच्या पावलानं येणं, तिथून तरी घराची भरभराट झालेली आहे ना. त्याच्यामुळे किनाऱ्यावर शेती फुलली, तुम्ही वाहतच राहिलात. आणि त्यामुळे इतकं छान वातावरणात छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. मी 3 प्रश्न विचारले, ते 3 प्रश्नांची उत्तरं दिली तर तुम्ही या माऊलीला आता सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. पहिला प्रश्न, कार्तिकीची झी मराठीवरील आवडती मालिका कुठली? कुंकू. अभिनंदन. अरे असले क्या बात है. कार्तिकीचे आवडते संत? संत ज्ञानेश्वर. अभिनंदन, क्या बात आहे. माऊली, संत ज्ञानेश्वर. कार्तिकीच्या शाळेतल्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीचं नाव काय? दीप्ती कोंडे. अभिनंदन. कार्तिकीचा पहिला अल्बम कितवीत असताना आला? 10वी मध्ये. 10वी. अभिनंदन. बरं, पहिला अल्बम कुठला होता कार्तिकी? पहिला अल्बम दिनांचा सोयरा पांडुरंग, जो अभंग मी सुरुवातीला गायला, तो अभंग देखील त्याच अल्बम मधला आहे. 10वीला असताना हा अल्बम आला. विशेष सांगायची गोष्ट अशी की हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते हा अल्बम प्रकाशित करण्यात आला मातोश्रीवर. काय सांगते. हो. अभिनंदन. चला, सोन्याची नथ झी मराठीकडून तुम्ही मिळवून दिलेली आहे. अभिनंदन, अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. गप्पा तर सुरू आहेत. अजूनही उत्सुकता ताणून ठेवलेली आहे की नेमकं लग्नाला का होकार दिला. एक आमरस आणि टेरेस इथपर्यंतच आपण येऊन थांबलेले आहोत, कारण थोड्या वेळाने त्याचं उत्तर मी घेणार आहे. हां, कारण ते फार महत्त्वाचं आहे. पण कसा आहे स्वभाव? खूप मायाळू आहे. खूप भावूक आहे, समजून घेणारी आहे. कुठल्याही सिच्युएशनमध्ये, कुठल्याही प्रसंगात तडकीफड उत्तर न घेता किंवा तडकीफड निर्णय न घेता त्या प्रसंगाचं, सिच्युएशनचं सगळ्या बाजूने विचार करून मग निर्णय घेणारी आहे. त्यामुळं मी खूप आनंदी आहे की मला अशी मुलगी, मला माझी पत्नी म्हणून मिळाली. त्यांचा स्वभाव कसा आहे? त्यांचा स्वभाव खूप समजूतदार येते आणि फॅमिलीला खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे त्यांच्याकडे सुद्धा. प्रत्येकाविषयी आदर आहे त्यांच्यात सतत दिसत. पण जनरली मी एक बघितलेलं आहे की ज्या घरात मोठी ताई असते ना, म्हणजे सगळ्यात मोठी असते, त्यावेळेला ना एक नकळत एक थोडासा तापटपणा आलेला असतो. तर तो तसा आहे? थोड्याफार प्रमाणात आहे. पण आहे ना तो तापटपणा, पटकन चिडणं किंवा पटकन रिॲक्ट होणं. पण हे कशामुळे हा तापटपणा, चिडचिडपणा? फारशा अशा प्रसंगांमध्ये ते होत नाही, पण ज्या वेळेला कोणी कारण नसताना बोलणं किंवा फॅमिलीबद्दल, आईवडिलांबद्दल, भावंडांबद्दल, माझ्याबद्दल कोणी वाईट बोलणं किंवा कोणाही बद्दल वाईट ऐकून घेतलं जाणारच नाही तिच्याकडून, ती ऐकूनच नाही घेणार. मग त्यावेळेला ती तापते किंवा आग ओकते मग तोंडात. एवढं. अच्छा, आग ओकेपर्यंत आलाय हळूहळू. मी माझ्या नजरेसमोर असं डायनासोरचं चित्रच आलेलं आहे. हा ढपाढप. पण आता सारेगमापचं हे पर्व सुरू झालेलं आहे आता लहान मुलांचं, बरोबर आहे? हो. इतकं छान आहे. आणि ही सगळी मंडळी आता त्या वेगळ्या खुर्चीवर बसलेले आहे. काय वाटतं, कसं वाटतं त्यांच्याकडे बघता तुम्ही तेव्हा? मला खूप मनापासून इच्छा होती की पुढे जाऊन कुठल्या तरी रियालिटी शोचं हिनी परीक्षण करावं. आणि हे मी लग्न व्हायच्या आधीही बोललो होतो तिला
की असं कधीतरी होईल की तुला परीक्षणाचा म्हणजे चान्स मिळेलच तुला. आणि सुदैवाने लग्न झाल्यानंतर 1 महिन्यातच झीकडून कॉल आला. बोला. तसं हिचा पहिला जेव्हा कॉल आला तेव्हा आम्ही सगळे बरोबरच होतो, योगायोगाने बाहेर होतो. तेव्हा अक्षरशः या सासरच्या तिच्या तिघांच्याही डोळ्यात पाणी होतं. आई ग. सासूबाई काय वाटतंय? तसे कार्तिकीचे बाबा आणि माझा कधीतरी फोन व्हायचा 1-2 महिन्यातनं. लग्नाच्या 1.5 वर्ष आधी मी सहज म्हणून गेले कार्तिकीला पण जज होता आलं पाहिजे अशी माझ्या मनात खूप इच्छा होती. तेव्हा काही आमच्या लग्नाचा विषय नव्हता म्हणजे. आणि लग्नानंतरही सारखं मनामध्ये वाटत होतं. आणि लग्नानंतर 1-1.5 महिन्यांनी ज्यावेळेस कळलं तेव्हा खरंच खूप आनंद झाला. आणि मी हेही सांगते की कार्तिकीची फॅमिली जे गायकवाड फॅमिली ही माझ्या वडिलांमुळं आम्हाला मिळाली. आणि कार्तिकीला तिच्या बाबांनी आईनी जे घडवलं आहे ना ते आमचं खरंच खूप मोठं भाग्य आहे. कार्तिकीसारखी गुणी मुलगी आणि सून आमच्या फॅमिलीला मिळाली. मी खरंच आम्हाला खूप भाग्यवान समजते. हो ना. आणि कार्तिकीचा स्वभाव मला व्यक्तही करता येत नाही, तुम्हाला माहिती आहे, पण मला व्यक्त करता येत आता तुमचा मुलगा म्हणाला आग ओकते विकते, त्याचं काय? नाही. ते तेवढं सगळ्यांनाच आलं पाहिजे. राग तर थोडासा आलाच पाहिजे सगळ्यांना. जिथं चूक आहे तिथं जिथं राग जिथं यायलाच चूक आहे पाहिजे. तिथं सगळ्यांना राग आलाच पाहिजे ना. नाही, याच्यावरून तुम्ही पण आग ओकता. नाही मी डबल आहे. तुम्ही डबल आग ओकता. कारण या प्रश्नाच्या वेळेला ना बाबांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. म्हणजे आगीत होरपळून निघालेली व्यक्ती कशी असते. बाबा सांगा हो, काय तुमचं म्हणणं आहे? तुम्ही बरोबर ओळखले. कारण जेव्हा मी इकडे म्हटलं की आग ओकते, त्यांचा चेहरा म्हणजे बाबांना म्हटलं आग ओकते ही, त्यानंतर त्या म्हणाले मी डबल आग ओकते. तर बाबा इतके असे गंभीर होते की होरपळून निघालेला चेहरा असतो ना, एकीकडे बायको आणि आता एकीकडे मुलीप्रमाणे आलेली सून. त्याच्यामुळे मला आषाढीच्या निमित्ताने मला विश्वास द्यावा असं वाटतोय की कार्तिकी आणि हे कुटुंब आयुष्यभर सुखात राहणार आहे. काय हो, तुमचं काय म्हणणं आहे जावयाबद्दल? छान आहे जावायचा स्वभाव. हा, छान आहे स्वभाव त्यांचा. बरं, मला दोन्ही भावांना विचारायचं आहे आता, हे जे काय आग आहे त्याच्यात तुम्हाला किती वेळा चटके बसले? खरं सांगायचं म्हणजे आगीचा जो बंब असतो जिथून आग प्रोड्यूस होते ती कायम ही सेम असते. होरपळून निघणारी व्यक्ती फक्त एकदा मी असतो, एकदा हा असतो, एकदा मी असतो. ती आमची शिफ्ट अदलून बदलून असते, पण ही मात्र कॉमन असते सगळीकडे. पण मला तेच विचारायचं की अशी ताई, इतकं प्रेम करणारी ताई जेव्हा सासरी निघाली तेव्हा काय झालं होतं? नाही, खरं तर ती भावना मी ॲक्च्युली सगळ्या कुटुंबानेच ठरवलं होतं की ही भावना अजिबात कोणी मनात आणायची नाही की ती माहेरून सासरी चालली वगैरे. तर ते जर तसा विचार आम्ही कोणी केला असतं तर ते खूप म्हणजे इम्पॉसिबल होती गोष्ट ती. तर आम्ही फक्त तिला हेच सांगितलं की आळंदीतलं एक घर आहे आणि आता धायरीतलं एक घर आहे, तर फक्त ह्या घरी तुझं एक घर अजून वाढलंय मुक्कामाचं, कधी इकडे कधी तिकडे. त्यामुळे असं ती माहेरातून सासरी चालली ही भावना कधी आज तागायत आली नाही आणि ती ह्यांनी कोणी येऊ दिली नाही. तुझ्यावर कधी चिडली आहे का रे ही ताई? भरपूर वेळा. भरपूर वेळा. का का पण काही कारण काय? गोष्टीमुळे तर का चूक झाली थोडी का पण लगेच चिडणार. पण दिलाय फटका दिलाय तुला कधी? भरपूर वेळा ते भरपूर वेळा. खरा हाच होरपळलेला दिसतो. बरं बाबा, तुम्हाला पाठीमागे सासरी बुवा अशी सून तुमच्या घरात आज आलेली, काय म्हणणं आहे, तुमच्या काय भावना आहेत? तशी ती स्वभावाने खूप चांगली आहे. माझ्याशी एकदम माझ्या मुलीसारखीच ते. मला का असा हे कधी आला नाही, ते तिचा स्वभाव कसा आहे काय ते राग वगैरे माझ्यापर्यंत आलेलं नाही. मुलात काय बदल झाला असं वाटतो गेल्या 7 महिन्यात? तो पण आहे तसंच. काही बदलला नाही? नाही आहे तसा, पूर्वी होता तसाच. कसा आहे तो? स्वभाव शांत आहे, पण खवळला तर तो पण थांबत नाही. माझं चिडणं त्याच्यासमोर यांचं काहीच नाही. खूपच जास्त शांत आहेत होय. आणि समजून घेतात. राग येत नाही त्यांना. पण तसंच पाहिजे ना. शांत आहेत, म्हणजे खूपच विरुद्ध स्वभाव आहे आमचा त्या बाबतीत. म्हणजे माझी जर चिडचिड झाली तर ते खूप असं शांततेत, आणि तसंच गरजेचं होतं. म्हणजे इकडेही चिडचिड तिकडेही चिडचिड, मग चिडचिडच चिडचिड. इकडे आगीचा बंब आहे तर मी फायर ब्रिगेडचं काम करतो. पण छान वाटतं ना, हे 7 महिने तुमच्या आयुष्यातले फार वेगळे असतील. नमस्कार. नमस्कार. चला, आज 2 भाऊ इथे आलेले आहेत, पण गाण्याकडे आपणही गाणं शिकावं
असं तुला खरंच मनापासून वाटत होतं? कारण लहान वयात खेळायचं वय असतं, क्रिकेट खेळ, बाहेर खेळ. मग अशा वेळेला तुला असं गाण्यासाठी पकडून आणून बसवलं, असं कधी झालंय का? नाही, असं कधीच झालं नाही. सुरुवातीपासूनच बाबांकडे विद्यार्थी यायचे क्लासला, मग ते त्या मुलांमध्येच खेळणं असायचं. मग ते कधी प्रॅक्टिसला बसले तरी हार्मोनियमसोबतच खेळणं, तीच अशी काही गाणे वाजव, काही हे कर, सारेगम वाजव. त्यामुळे ती आवड निर्माण होत गेली. असं कधी बळजबरी असं आणून कधी बसवलं नाही. तुझ्या बाबतीत सेम तसंच काय? सेम तसंच झालं? असं बळजबरी कधी नाही आणून बस. नाही. बरं, ताईने तिच्या स्वभावात कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? खरं सांगायचं. परफेक्ट काय बदलायला नको? तुमचं काय म्हणणं आहे? थोडीशी तिने चिडचिड कमी करावी, चिडचिड कमी करावी, रागावर नियंत्रण पाहिजे थोडंसं. म्हणजे ते त्याच्यामुळे बरं असतं, हो ना? संगीतातले राग आळवा, पण हा राग नको. बाकीच असं भाऊ मी नाही म्हणत आहे, हे म्हणताय त्याला माहितीये परत घरी जातानाचा प्रवास सुखकर झाला पाहिजे. पण मला आता एक सोपा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही त्यांना 7 महिने झाले ओळखताय, बरोबर? दाजींना, बरोबर ना? आणि ताई तर लहानपणापासून घरात. 7 महिने नाही, तसं 1 वर्षाच्या पेक्षा साखरपुड्याच्या अगोदरपासून जर हे केलं तर ओळखता. म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्यांचा स्वभाव, तुम्हाला दोघांना. आता मला एकाला म्हणजे 100 गुण आहेत, त्यातले एकाला 60 द्यायचे आणि एकाला 40 द्यायचे. त्याच्यात काही 50-50 वगैरे असं होऊच शकत नाही, गणितच असं आहे. तर त्या दोघांपैकी 60 कोणाला देणार आणि 40 कोणाला देणार? दाजीना किती? 60 आणि दीदीला 40. तू रे? स्टेबल करायसाठी दीदीला 60, दाजींना 40. स्टेबल व्हायला पाहिजे. पॉलिटिक्स करतो. नाही वाटतं त्याला. हा नक्की राजकारणात जाणार. लिहून घ्या बघा तुम्ही, हा थोड्या दिवसात दिसतो की नाही फ्लेक्सवर? 100%. हा बघा ना, लगेच त्याने बॅलन्स केलं, हो की नाही? बरं, आता मग दुसरा प्रश्न विचारतो. 60 आणि 40 झाले, आता 80 आणि 20 द्यायचे असतील तर कोणाला देणार? आता टोटल बदलणार आहे, बोल. आता दाजींना 80 आणि दीदीला 20. दीदी तुझ्या लक्षात आलं का? काही खरं नाहीये माझं. 7 महिन्यात केवढा बदल झाला? असं सगळं बदललं. पण असं का? जावयांना 60 का? म्हणजे त्यांना का? दाजींना 60 का मार्क? म्हणजे मी त्यांच्यासोबत घालवलेली काय, जे त्यांचा जन्म झाल्यापासूनची जी वर्ष आणि यांचे 1 वर्ष फक्त. काय बघा ना, म्हणजे इतकी वर्ष तुम्ही सोबत होता, पण आज त्या दाजीने येऊन असा काही चमत्कार केलाय. पण असं कधी झालंय का की आई किंवा बाबांनी फक्त तुमची न घेता ताईचीच बाजू घेतली प्रत्येक वेळेला? असं कधी झालंय? नाही, खरं तर आई शांत असते बऱ्याचदा, पण बाबांकडे जेव्हा एखादा खटला जातो आमच्या भांडणाचा, तर ते व्यवस्थित ज्याची चूक असेल त्याला समजावून सांगतात, ज्याचं बरोबर असेल. कधी फटका दिलाय तुम्हाला? खूप वेळा. बाबांनी? खूप. हा, जर रियाज केला नाही कधी तर मग त्या फक्त एवढंच, बाकी असं काही नाही. तुला सगळ्यात सगळ्यांना. जास्त तिघांमध्ये? मी जास्त मार खाल्लाय. सगळ्यात जास्त मार कोणालाही खरं वाटणार नाही, पण मी खूप जास्त मार खाल्लेला आहे. नाही, ते आम्हाला मान्य आहे. ते तिने जास्त मार खाल्लाय, हा सगळ्यात कमी. शेंडेफळ असल्यामुळे त्याला तर नाहीच, म्हणजे ओरडा हा प्रकार त्याच्याकडे नाही जास्त. पण आम्ही म्हणजे कसं वाटतं जेव्हा बाबा या दोघांना फटका द्यायचे, तू बघायचा तेव्हा तुला कसं वाटायचं? मी तिथे थांबतच नव्हतो. काही म्हणलं 1 तास बाथरूम मध्ये लॉक जातो आणि 1-1.5 तासांनी बाहेर यायचं. जोपर्यंत डाग शांत होत नाही तोपर्यंत बाहेर नाही. एखादी वस्तू आणली, या दोघांना दिली आणि तुला नाही दिली, असं कधी झालंय? पहिलं ते गणपतीला नैवेद्य दाखवल्यासारखं त्याला द्यावं लागतं. पहिलं त्यालाच द्यायचं आणि मग आम्ही म्हणजे कुठलीही खाण्याचा पदार्थ आला की पहिल्यांदा त्याला द्यायचं. त्याच्याकडे बघून तुम्हाला वाटतच असेल. आणि माझ्यामध्ये कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर ह्याच्यासाठीच लिहिलेलं आहे. ही भैरवी. खरंय. किती मस्त. पण असेच राहा आनंदात. बरं, एक छोटंसं आव्हान आहे. हा तुम्हाला एक दोघांनाही चित्र दाखवणार आहे. ते दोघांनी चित्र काढायचं, बरोबर? आणि हे सगळे ओळखणार आहेत. ज्यांनी काढलेलं चित्र बरोबर ओळखणार ते आज आपल्या ताईला चांदीचं तुळशी वृंदावन बक्षीस म्हणून मिळवून देणार. तर मला बघायचं या 2 भावंडांपैकी कुठला भाऊ आज हे बक्षीस मिळवून देतो. बरं, मी काय म्हणतो, आपण जावयाला परीक्षक ठेवूया. चालेल. हा, म्हणजे संकटात तुम्ही नको कोणच. हो. हा, कारण 60 मार्क दिलेत ना. क्या बात. चालू दे तुमचं. तुम्ही सांगायचं कोणाचं चित्र बरोबर आहे. हा, तयार आहात? हो. घ्या, पेन घ्या हातात. 1, 2, 3. दाखवायचं एका वेळी या दोघांनी.
झालं की दाखवायचं. कैवल्य दाखव. हा, ज्याचं झालं त्याने दाखवायचं. तुळशी वृंदावन. तुळशी वृंदावन. माझं व्हायच्या आधी तुळशी वृंदावन. तुळशी वृंदावन. खायला बसला होता पटकन दाखव, तरी मी म्हटलं कैवल्य दाखव दाखव दाखव. त्याच्यावर काय काढत होता बघू चित्र. हे कोण आहेत दोघे? राधाकृष्ण. राधाकृष्ण विठ्ठल रुक्मिणी. डिटेलिंग. तुम्ही सांगायचं ह्याच्यात दोघांपैकी पहिला नंबर कोणाचा आहे? कैवल्याचा. का? डिटेलिंग केलंय ना त्यांनी. काय डिटेलिंग केलंय? पानं काढली आहेत, पण कौस्तुभच्या बाबतीत पानं दिसत नाहीत किंवा पानं आलेलीच नाहीत किंवा सुकलेली तुळस. उन्हाळ्यातलं तुळशी वृंदावन. हा, म्हणूनच अरे हा, याला पानं नाहीये. पानं नाहीये. हा बरोबर, पानं नाही, डिटेलिंग. आणि detailing. त्यांनी कैवल्य बघू. तुळशीचे पानं एवढे मोठे असतात का? नाही, ते मला दिसण्यासाठी त्यांनी काढले. हे बघा, लक्षात परीक्षक घ्या. आहे, परीक्षक म्हणून मला लांबपर्यंत दिसायला पाहिजे म्हणून त्यांनी मोठी पानं काढली आहेत. त्याचं बरोबर आहे. बरं, आता मला तुम्हाला विचारायचंय, सारेगमप मध्ये जर हा प्रश्न आला आणि तुम्ही परीक्षकाच्या खुर्चीवर आहात, तर तुम्ही कसं त्याचं विश्लेषण करा? दोघांनाही म्हणजे परीक्षण दोघांचंही करायचंय? नाही, एकाच. कैवल्याचं. कैवल्य. खूप छान प्रयत्न केलाय कैवल्य तुम्ही. अशीच निरंतर तुम्ही प्रयत्न करत राहा आणि एक ना एक दिवस तुम्हाला निश्चितच चांगल्या पद्धतीने तुळशी वृंदावनाचं चित्र नक्की काढता येईल. खूप खूप अभिनंदन तुम्हाला. तुम्ही पुढच्या पर्वात पुन्हा एकदा प्रयत्न करा. आजच्या एलिमिनेट. कैवल्य, अभिनंदन. हे ताईला तू आज तुळशी वृंदावन मिळवून दिलेलं आहे. अभिनंदन. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. मगासपासून आम्ही ऐकून घेतला की स्वभाव कसा आहे. मग काही जणांनी सांगितलं आग ओकणारा आहे, काही जणांकडनं उत्तर आलं की नाही नाही एवढा आग नाही. बरोबर आहे, असं सगळं झालं. मग भावाने 60 मार्क दिले, तेही आपण अनुभवलं. ते सुद्धा 60 मार्क कोणाला दिले तर जिजूंना दिले, म्हणजे त्यांना दिले. बरोबर, आपल्या वाटी फार 40 मिनिट झाले, दुसऱ्या वेळेस तर 20च आहे आणि नंतर 20 झालेले आहे. चला मग आपण स्वागत करूया ज्यांना काही चुगली करायची आहे, काही सांगायचं आहे आणि ते सांगण्यासाठी सगळे आतुर आहेत, त्यांना बोलवूया. या. अरे खूप भारी. हेलो, क्या बात है यार, क्या बात है काका. वाव, मला आता कुठे असं सगळं पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. नाही, मी यांना का बोलवलंय तेही सांगतो. एक प्रश्न आम्ही विचारला होता मगाशी, आणि तो कार्तिकीला प्रश्न असा विचारला होता की लग्न कसं जमलं, जो होम मिनिस्टरचा एक कॉमन प्रश्न आहे. आणि आज तुमच्या माहितीसाठी सांगतो की त्यांना मी वहिनी म्हणतोय आजपासून. हीच रिॲक्शन होती माझी. कारण होम मिनिस्टर हा कार्यक्रम आहे. यापूर्वी आता मुग्धाला किंवा आर्याला किंवा प्रथमेशला मी असं म्हणणारच नाही ना, कदाचित पुढच्या वर्षी म्हणे नाही. पण आता तरी एकटी वहिनी आहे, तर तुमच्या या लिटिल चॅम्प्स मधल्या वहिनी होण्याचा सर्वात पहिला मान पटकावलेला आहे कार्तिकीने, आणि तो आषाढीच्या निमित्ताने. तिला आम्ही काही प्रश्न विचारले होते आणि ते प्रश्न विचारल्यानंतर एका महत्त्वाच्या टप्प्यावर थांबलो होतो. कारण मला असं पाहिजे होतं की तुम्ही सगळे असताना ते उत्तर आलं तर तेच उत्तर कदाचित ह्यांना तरी माहिती आहे का ते? हो हो, म्हणजे सगळेच सरप्राईज झाले होते की लग्न ठरलंय माझं. मग मी प्रत्येकालाच ती स्टोरी सांगितली आणि सगळेच तितकेच उत्सुक होते ते सगळं ऐकायला. त्यामुळे एक दीड तास त्याच्यासाठी उत्सुक नव्हते. मग कारण याने ते अख्खं पर्व तुझ्या बरोबर काढलेलं असल्यामुळे ह्याचं आता भविष्यात काय होणार ह्याचं त्यांना माहिती आहे. त्यामुळे आम्हाला माहिती आहे कार्तिकी खरी कशी आहे आणि आता ह्याला कळेलच, ही जी भावना होती ना.
मग 7:30 वाजता ती टेरेसवरती घटना सांगितली, 9:30 वाजेपर्यंत तू रडली आणि मग तू होकार देण्याचा विचार का केला? ऐका आणि तुम्ही ऐका तुमच्या साक्षीने, कारण तिघांनाही फोन केलेले आहेत. तर मला एवढंच बघायचंय, तेच कारण आहे का? आता सांग, ह्यांना होकार का दिलास? मी टेरेसवरनं खाली आले, रडतच होते. मग बाबांनी जरा मला म्हणाले, सिरियसली तू 2 गोष्टी ऐकून घे. आपलं क्षेत्र असं आहे, तुला पुढे गाणं कंटिन्यू करायचं आहे. तू आणि सगळीच लोक तिकडची माझ्या ओळखीची आहेत, त्यांचे स्वभाव मला अगोदरपासून माहिती आहे आणि तुला असंच मी कोणाच्याही हातात देऊ शकत नाही. आणि जितकं आम्ही अटॅच आहोत 5 जण एकमेकांशी, तर ते मला अशक्य वाटत होतं की मी कशी दूर राहू शकेल. तर बाबांनी मला त्यावेळी खूप समजावलं की असं तू वेगळ्या कुठे जातेस असं काहीच नसणार आहे. तुझ्या आता 2 घरं झाली आहेत, एक धायरीत, आळंदीत तर अगोदरच आहे. आणि आमची खूप जुनी ओळख आहे. तुझ्या सासूबाई ज्या असतील त्या तुला आईप्रमाणे वागवतील याची मला 100% खात्री आहे. मुलगा खूप चांगला आहे. हे बाबांनी सांगितलं. मग आपण स्वतः काय विचार? मग मी त्यावर सिरियसली मग नंतर की आता जरा 9:30 नंतर मग मी हा विचार 9:30 नंतर मग मी जरा विचार करायला सुरुवात केली. मग एकमेव पहिलं कारण मी होकार देण्याचं हे होतं की बाबांची आणि त्यांची असणारी इतकी जुनी ओळख. आज बाबांनी मला घडवलं आहे. आज मी जी काय आहे ती त्यांच्यामुळे आहे. हे झालं कुटुंब, दुसरं काहीच नको होतं. हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं पण होतं. मुलाबद्दल त्याच्याबरोबर संसार करायचा आहे. हो, आणि मग हा दिवसभर आईला किचन मध्ये मदत करत होता का? असं कुठलं कारण आहे? नाही, म्हणजे मग नंतर मग मी त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली. 11:45 हा, साधारण 10:10 काय मग मी त्याने विचार करा म्हटलं, अरे बापरे, आता तर वेगळाच मुद्दा आला. मग मुलगा नेमका कसा होता किंवा गेल्यापासून मी कसा वागला. तर मग ते एक की गेल्यानंतर आमचं चहा पाणी वगैरे सगळं झालं. मग आईंना मदत करण्यासाठी ते आतमध्ये गेले. आणि त्या दरम्यान बघणं पण असेल ना एकमेकांकडे, जनरल असतं ना. काय आता मी यांच्याकडे बघितलं, ह्यांच्याकडे बघितलं, हे कॉमन आहे ना ऍक्शन वरची रिॲक्शन. नाही, म्हणजे आपण असं बघतो, आपण असं वेगळं आहे नाही, कसं बघणार नाही. बरं, तुमच्याकडनं काय चाललं होतं सांगा. तुम्हाला तर अंदाज आला होता? नाही. अरे हो, नाही काय अंदाज आला होता. मी बघण्याबद्दल म्हटलं की मी ते येत असताना एकदा बघितलं होतं आणि मला वाटतं काहीतरी डिश सर्व करताना एकदा पाहिलं. पण त्याच्या व्यतिरिक्त, गप्पांनी व्यतिरिक्त हा विचारही डोक्यात नव्हता. तुमच्या काहीच नव्हता विचार डोक्यात, किंवा अशा पद्धतीने काहीतरी होईल पुढे, असं काहीच नव्हतं. पाहुणे आलेत, आपल्याला त्यांचा आदरातिथ्य करायचा आहे. पण मला सांगा, हे जे काही आदरातिथ्य करण्याची तुमचा त्या दिवशीचा एक उत्साह होता, तो कुठलेही पाहुणे आल्यावर तसाच असतो की तो एकाच दिवशी होता आणि नंतर नाही? मी नंतर लग्नानंतर पण बघितलं, कोणी पाहुणे आल्यावर ते अशाच पद्धतीने तुम्ही आराम करता? नाही ना, म्हणजे ह्या बोलत बसतात. मी काय म्हणते, बरं मला सांगा, 7 महिन्यात असा कुठला पदार्थ आहे जो यांनी करून तुम्हाला दिला? 7 महिने तोंड उघडायचं. माझ्या आवडीची म्हणजे ती भाकरी शिकली. मला खूप कौतुक वाटतं या गोष्टीचं की स्वयंपाकाचा कुठलाही अनुभव नसताना ती भाकरी शिकली. का तर मी रात्रीचं फक्त डिनरला भाकरीच प्रिफर करतो. अरे बापरे. आणि तिच्याकरता ते अवघडच होतं तसं, कारण आधी हे बोलताना ना परत हे वाक्य बोलायचंय. हे वाक्य तुम्ही बोलायचंय सगळं. ओके. भाकरी शिकली पासून पुढचं जे आहे ना ते सगळं बोलायचंय. आणि मुग्धा आणि आर्या तुम्ही बॅकग्राऊंडला अरे संसार गायचं. फक्त 1 2 3. गेल्या 7 महिन्यांमध्ये म्हणजे लग्न झाल्यापासून तिने मला आवडतं म्हणून थांबा भाकरी बोलल्यावर सुरू मी भाकरी आवडते मला म्हणून ती भाकरी बनवायला शिकली. ती कौतुकाची गोष्ट आहे खरं, कारण पूर्वी तिला भाकरी किंवा स्वयंपाकाचा असा कुठलाही अनुभव नव्हता. बरं, आता ह्या तिघेही आलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांसाठी तेही वाट बघतायत, बरोबर आहे? कारण आम्ही आता हे सगळे माहेरची टीम आहे, लक्षात ठेवा. तुम्ही काय सांगणार? तुम्ही
पहिल्यांदा तर कार्तिकीचा मला कधी जुलैमध्ये मला वाटतं फोन आला होता. जून तर मी रॅन्डम फोन उचलला आणि ती मला म्हणाली, आर्या ते तुला मी व्हॉट्सॲपवर फोटोज पाठवलेत, लवकर बघ. तर मी व्हॉट्सॲप ओपन केलं, डायरेक्ट ह्या दोघांचे फोटो कार्तिकी साडीमध्ये. मी उडलेच बघून मी लगेच तिला फोन केला, म्हटलं अगं काय हे. म्हणे माझं लग्न ठरलं. मला बिलीव्हच होत नव्हतं कितीतरी वेळ की हे कसं होऊ शकतं, अगं तू किती छोटी आहेस अजून. पण नाही, मला खूप छान वाटतं की रोनित सारखा नवरा कार्तिकीला मिळाला. कारण आम्ही पण आत्ता त्याला जे भेटलोय, तर ती जे म्हणाली आदरातिथ्याबद्दल मी पण सांगेन की खरंच रोनित तसे स्वभावाने खूप चांगले दिसतं. म्हणजे आमच्याशी पण त्यांचं वागणं तसंच आहे. मुग्धाची काय प्रतिक्रिया होती? तिने पण मलाही असाच फोन केला आणि मी तिला म्हटलं असं झालं माझं. कारण आमचं जेव्हा जेव्हा कन्व्हर्सेशन व्हायचं ना, लग्न आणि या सगळ्या आमचं 5 जणांचं, तेव्हा तिचं एकटीचं असं कायम म्हणणं असायचं की मी कधीच लग्न करणार नाहीये, मी कधीच लग्न करणार नाही, हे ती कायम म्हणायची. आणि तिचा फोन आल्यावर मला तेच आठवलं, म्हटलं ही लग्न नव्हती करणार, हे काय झालं अचानक. तिचं लग्न ठरल्यानंतर आम्ही तेव्हा पहिल्यांदा भेटलेलो आणि तेव्हा ती आम्हाला सांगायला लागली की कसं कसं सगळे ऍक्सिडेंट्स घडत गेले आणि कशी मी हो म्हणाले. तर एक तिचं शेवटचं वाक्य होतं, मलाच वाटत नाहीये माझं लग्न ठरलंय. हे तिचं वाक्य होतं. अमेझिंग. प्रथमेश, तुला कधी कळलं? तिचा मी स्टेटस बघितलं आणि त्या स्टेटसवरनं मला काहीतरी वेगळं वाटलं, म्हणून मी कार्तिकीला म्हटलं काय ग, असा तिला एक मेसेज केला. त्याच्यावर तिचा लगेच दुसऱ्या सेकंदाला मला फोन आला की अरे, आणि आधी फोन आला ती 10 सेकंद हसतच होती आधी स्वतःच. म्हटलं काय कार्तिकी, मला शांतपणे सांग. अरे माझं लग्न ठरलंय. म्हटलं काय, मी स्वतःला एकतर चिमटे काढून बघितले, स्वतःला हलवून बघितलं असं. म्हटलं पुन्हा सांग. तर म्हणे अरे हो खरंच, तुझाच काय माझाच माझ्यावर विश्वास बसत नाही. एवढं. आणि मग नंतर सगळी स्टोरी तिने सांगितली. मला खरंच वाटलं नव्हतं की ही आमच्या 5 जणांत पहिला नंबर लावेल. आता कसं वाटतंय 7 महिन्यांनंतर मागे वळून बघताना? नाही, आता खूप छान वाटते. म्हणजे काहीच बदल मला जास्त जाणवत नाही आहे. एकच बदल जो जाणवतोय की आईबाबांपासून थोडंसं लांब राहणं, तर ते थोडंसं कुठेतरी एक वाटतं. पण मला सांगायला अतिशय आनंद होतो की लग्न झाल्यापासनं एक फक्त 8-1 दिवसांचा गॅपमध्ये गेलेला आहे की मग त्याच्यानंतर आम्ही लगेच भेटलोय सगळे. काय असतं, ही जी सगळी सिनियर मंडळी आहेत ना, ती त्या फेजमधून गेलेली आहे. खरंय. त्याही कधीतरी सुनबाई म्हणून जेव्हा त्यांच्या संसारात आल्या, त्यावेळेला त्यांच्या ज्या ज्या अपेक्षा होत्या ना, त्या आज सुनेच्या बाबतीत पूर्ण करण्याचा त्या प्रयत्न करतायत. बरं, जावई गातात आणि त्यावेळेला मी सगळ्यात मला आवडलं काय, तर सगळ्यात पार्शलिटी जर कोण करत असेल तर तो भाऊ संगीतकार. की बहीण गाताना सूर दिला, ह्यांना मात्र सूर काढून घेतला. सासरेबावांबद्दल तू काय सांगशील? कसं त्यांना आहे? जुनी हिंदी गाणी खूप आवडतात. हो ना. खूप शांत आहेत स्वभावाने आणि मला बेसिकली मला खूप हसायला आवडतं. मग ते काही कारण असेल पण ते आणि हसण्याचे असंख्य किस्से. एखाद दुसरा सांगा ना आम्हाला. नाही, त्याच्यात एक मेजर म्हणजे एक अलर्ट असतो तिचा हसण्याचा, हाय अलर्ट, रेड अलर्ट म्हणूया आपण त्याला. ती जर हसताना पाणी पित असेल ना, तर तिच्या आसपास पण कोणी थांबायचं नाही, हमखास फवारा उडणारच. कोणी बोलायचंच नाही, काही बोललं तरी पाणी पिताना तिला हसू येतं आणि हसू येतं. कार्तिकीत तुम्हाला लग्नानंतर काय बदल जाणवलाय? खरं सांगायचं तर ऍब्सोल्युटली काहीच बदल नाही जाणवलेला. मला तुम्हाला तिघींना विचारायचं, तिने भविष्यात कुठल्या गोष्टी स्वभावातल्या बदलल्या तर तिला खूप उपयोग होईल अजून? तिची एक गोष्ट आहे जी पॉझिटिव्हली पण घेता येण्यासारखी आहे, पण ती तिने बदलावी असं पण वाटतं कधी कधी सिच्युएशनल. ती म्हणजे ती खूप शांत आहे. म्हणजे ती अजिबातच हायपर होत नाही, अजिबात ती काही झालं तरी पॅनिक होत नाही. ही तिची जमेची बाजू पण आहे. तीच गोष्ट अशी आहे की ती चांगली पण आहे आणि बदलावी अशीही आहे. सेम मम म्हणजे मलाही तेच वाटतं. मी पण तेच सांगणार होते. मगाशी असं एक म्हणण्यात आलं की तिच्या आग आहे, तिच्यात भडकली की आग असते, असं सगळ्यांनी सांगितलं इकडे. तर त्याचा चटका तुम्हाला कधी बसलाय का? नाही, पण रोहितला बसलाय 12 वर्षांपूर्वी. फ्लाइंग चप्पल फ्लाइंग चप्पल आज पाहिजे होता. आषाढीच्या निमित्तानं तुम्ही काय ऐकवताय? ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ऋणू झुणू रे भ्रमरा,
ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तुअव गुणू रे सुमन सुगंधू रे भ्रमरा सुमन सुगंधू रे भ्रमरा परिमळू विंदू रे भ्रमरा परिमळू विंदू रे भ्रमरा भ्रमरा ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तुअव गुणू रे भ्रमरा ऋणू झुणू रे भ्रमरा ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तुअव गुणू रे बंधनापासोनी 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 उकलली गाठी बंधनापासोनी उकलली गाठी बंधनापासोनी उकलली गाठी ते ताली मिठी सावकाश देताली मिठी सावकाश बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव देव दिसे ठाई ठाई देव दिसे ठाई ठाई भक्ता पायी भक्तलीन भक्ता पायी भक्तलीन भक्ता पायी भक्तलीन भक्ता पायी भक्तलीन भक्ता पायी सुखालाही आला या हो सुखालाही आला या हो
अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर हा अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर गरजे पंढरपूर गरजे पंढरपूर बोला पुंडलिक वरदे विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बाबा मला विचारायचंय, म्हणजे तुमच्या सुरुवातीचा काळ आळंदीमधला कशी होती तेव्हाची परिस्थिती तुमची? तेव्हाची परिस्थिती म्हणजे मी सुरुवातीला आलो तेव्हा सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्था म्हणजे आळंदीतच पण एक अर्धा किलोमीटरवर आहे. तर तिकडे जयराम बाबा म्हणून आहेत, त्यांची संस्था त्या काळी होती. तर ती संस्था म्हणजे झोपड्या केलेल्या अशा आणि त्या झोपडीमध्ये वास्तव्य आणि माधुगिरी मागून उदरनिर्वाह करायचा. म्हणजे तुमचे आई बाबा काय करायचे? ते शेतकरी, आपलं शेतकरी कुटुंब. तुम्ही पण मला माझे काका भजनाला जायचे. गावातलं भजन असतं ना, की जसे भजनाची प्रथमेशच्या घराची परंपरा आहे 80 वर्षाची, तशी त्या काळात आमचे काका भजनाला जायचे, त्यांच्याबरोबर मी जायचो. आणि मग ते भजन म्हणत म्हणत मला शास्त्रीय संगीताची आवड निर्माण झाली. आणि मग म्हणून गावातल्या 4 लोक जे गाणारी भजन म्हणणारी लोक त्यांनी प्रोत्साहन देऊन की तू गाणं शिक. मग आता गाणं शिकायचं तर तिकडे म्हणजे जसं आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पैलवान म्हटलं की कोल्हापूरला पाठवतात, तसं मराठवाडा तिकडे गाणं म्हटलं की मग आध्यात्मिक म्हणून एक क्षेत्र ते आळंदीचं, मग आळंदीला जा म्हणून असं प्रोत्साहन. पण माधुकरी मागावी लागायची. हो, म्हणजे 10-12 लोकांची टीम. मग ते एक जण जाणार सायकल त्या काळी, मग सायकलवरनं जाऊन ते गावात मागायची ते. आणि तिकडे ती प्रथाच होती, म्हणजे आहे अजून पण, की एक भाकरी आणि ते वाटीभर भाजी ती लोक काढूनच ठेवणार. ते आले महाराज की ते घेऊन जाणार, म्हणजे तो एक प्रसाद माऊलींचा. आणि तसं ते जायचे. पण माझं वय इतकं लहान होतं की मी सायकलही चालवू शकत नव्हतो. त्यामुळे मग ती मधुकरी आणलेली त्याच्यात त्यांनी ते आपापले वाटे करून घेतल्यानंतर शिल्लक जे राहील ते आमचं. लग्न होईपर्यंत तुम्ही तिथेच होता? नाही, 1-2 वर्षाचा काळ तिकडे गेला. त्यानंतर मग आळंदीत गावात राहायला आलो दुसऱ्या संस्थेमध्ये आणि तिकडनं संगीताचा क्लास लावला पुण्याला. मग थोडंफार मदत हे करून कार्यक्रम करायचे. ते सप्ताह असतात ना 7 दिवस, मग तिकडे आम्ही गायला जायचो. आज हे सगळं वैभव दिसतंय तुम्हाला, बरोबर? उत्तम संस्कारात वाढलेली मुलं आहेत, जावई आता आलेली आहेत. अशा वेळेला जिच्यावरती जीवापाड प्रेम केलं ही पोटची मुलगी, किती म्हटलं जरी 2 घरं आहेत तरीसुद्धा माहेर सोडून सासरी जाणार असं ज्या क्षणी मनात आलं त्या रात्री वडील म्हणून काय मनातले भाव होते? खरं तर खूप प्रयत्न केला मी तो विषय बाजूला म्हणजे पूर्ण ते लय. हे म्हणा ना, म्हण ना, तू म्हण ना. दाटून कंठ येतो ओठात ये गाणे जा
दाटून कंठ येतो. बोलात गोवडीच्या संगीत जागविले, लयताल सूरलेनी सहजीच लेवविले. एक एक सूर यावा, एक एक सूर यावा, नाहून अमृताने अवघ्याच जीवनाचे. भावे सुरेल गाणे दाटून कंठ येतो. घेऊ कसा निरोप तुटतात आत धागे. हा देह दूर जाता मन राहणार मागे. धनात्मजा दुजांचे जाचे तयास देणे, परक्या परी आता येथे फिरून येणे, दाटून कंठ येतो. क्या बात. वा 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 वा, खूप छान. नाही म्हणजे खरंच हे म्हणजे होम मिनिस्टर हा कार्यक्रम इतकी वर्ष करत असताना घराघरातल्या माऊलीच्या म्हणजे मी म्हणतो की लग्न करून सासरी जाणं म्हणजे आयुष्यातला महत्त्वाच्या टप्प्यावर माहेरच्या अंगणात खेळत असताना एक महत्त्वाचा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतो आणि मग तो सासरचा उंबरठा ओलांडून पलीकडे जायचं. आणि म्हणून हा क्षण प्रत्येक पित्याच्या आयुष्यात आहे आणि त्या घरात गेल्यानंतर त्या घराच्या सुखासाठी कायम झटणं हे आमच्या माऊलीच्या वागण्यातच आहे आणि ती कधी चेहऱ्यावरती ते आणून देत नाही. बाबा काय ऐकवताय आज तुम्ही? वारीचा माहोल आहे, वारीचा एखादा अभंग चालेल. ओके. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची वाटही चालावी पंढरीची वाटही चालावी. हरिनाम गरजता नाही भय चिंता, हरिनाम गरजता नाही भय चिंता. ऐसी बोले गीता भागवत भागवत. टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी
खटनट 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 यावे शुद्ध मोनिया गावे सगम प गम प गम सगम प गम पनि सनि पनि सग सनि सनि पनि प म प म गम ग सगम प गम पनि सा सगम प गम पनि सा सगम प गम पनि सा खटनट यावे शुद्ध मोनिया गावे खटनट यावे शुद्ध मोनिया गावे दवंडी पीठी भावे तो खामिया टाळी वाजवावी बुढी उभारावी टाळी वाजवावी बुढी उभारावी वाटे सगळं भक्तिमय असं वातावरण. आणि आता एक छोटंसं आव्हान आहे, एक खेळ आहे छोटासा. हा जो खेळ होणार आहे आता, हा कार्तिकी, आर्या आणि मुग्धा अशा तिघींमध्ये एक खेळ होणार आहे. आणि त्या खेळात कोण जिंकणार ते आत्ता काही वेळात तुमच्या समोर येणार आहे. तर हा खेळ कुठला बघूया. थांबा. सगळ्यांचं तुमच्याकडे लक्ष आहे आणि आशीर्वाद आहे. अशा वेळेला मला तुम्हाला तिघींनाही विचारायचं आहे, तुमच्या घरी कोण कोण, किती जणांचं कुटुंब? आर्या? मी, आई बाबा, आजी आजोबा. तुझ्याकडे 2 भाऊ आणि तू. हो. तुमच्याकडे? मला मोठी बहीण आणि आई बाबा, आम्ही चौघं. जनरली आई किचन मध्ये असतेच, त्या मदतीला तुम्हीही जाता. हो. किंवा आईला सांगावं लागतं अमुक एक गोष्ट कर आर्या, असं सांगावं लागतं की दरवेळेस सांगावं लागतं? सांगावं लागतं. नाही, स्वतःहून कधीच नाही. तुझ्या बाबतीत? नाही, करते ना मी पण मदत पूर्वी करायची. तुम्ही? मी पण बऱ्यापैकी, असं खूप नाही पण. हा, म्हणजे साधारणतः कशा पद्धतीची, समजा जेवण करायचं तर तुम्ही काय करू शकता? तुमचं आवडतं काय? मला जेवणापैकी फक्त पोळी बनवता येते. पोळी. तुला? भाजी. भाजी. तुला? मला पोळीच येत नाही, बाकी येतं. तुला पोळी येत नाही? तुला पोळी येत नाही? तुला पोळी येत नाही? तू आम्हाला पोळीच करायला लावणारच असं एक फिलिंग येतंय मला. आधी खेळ बघूया. खेळ सोपा आहे. यामध्ये 3 पोळपाट, कणिक मळलेलं, त्याच्यानंतर काही सुकं पीठ, लाटणं आणि रिकाम्या प्लेट आहेत. वेळ सुरू झाल्यानंतर साधारणतः पोळी ज्या आकाराची असते किमान, आजपर्यंत मी जिथपर्यंत बघितली आहे ती गोलच असते. हां. आणि त्याचबरोबर वेळ एक साधारणतः एरवी मी 30 सेकंद किंवा 1 मिनिट देतो. 3 मिनिटामध्ये सर्वाधिक पोळ्या तिघींपैकी ज्या तयार करणार त्या या खेळात जिंकणार. ज्या जिंकणार त्यांना झी मराठीकडून मिळणार आहे तन्मणी. तर बघूया कोण जिंकणार या खेळामध्ये. तुला किचन मधला कुठला प्रकार आवडत नाही जेवण करण्यातला? हाच नाही आवडत. हाच नाही आवडत. म्हणजे ते सगळं तामझाम एवढा नाही. तरी आम्ही बघा खेळ अर्धा करून ठेवलाय. कणिक मळून ठेवलं. आम्ही तर मळायलाही अकॉम्प्लिशमेंट हीच असते की मला छान कणिक मळता येते. ह्यालाच मी पोळी करणं म्हणून कॉन्फिडेंटली बोलले होते मगाशी. तुला काय साधारणतः ह्याच्यातलं? मला आमटी करायला आवडते, आमटी आणि भाजी करायला. आता मी गॅस मागवणार नाही. तुमची वेळ सुरू होते आहे आता.
फार पहिले गोल पोळी होण्यातच माझं अर्ध हे जातंय. खरं काचेवर लाटायला पाहिजे होती आणि पोळपाट उलट टाकायला. गोल झाली असती. 2 मिनिट झाली, शेवटचं 1 मिनिट राहिलंय, लवकर. तीनही ज्या पोळ्या आहेत ना त्याची व्हरायटी आहे. मुग्धा साधारणतः पापड पोळी करते, आर्याचं फुलका पोळी आहे आणि कार्तिकीची भाकरी पोळी आहे. सात, सहा, 5, 4, 3, 2. चला आर्या, 1 2 3 4 5 6. आर्या गुणसंख्या 6. 1. सुंदर गेल्यात पोळ्या. मी ठरवलेलं कधीतरी अलिबागला गेल्यावर मुग्धाकडे जेवायला जाईन. आता जाईन असं काय वाटत. अरे काय, मी तुला म्हणाले की तू आमटी भाजी भात खायला ये. मला चपाती म्हणा, मला पोळी म्हणा. 3, 4 आणि 5. व्हेरी गुड. म्हणजे ही दोन एकच म्हणायला लागेल एवढी चिकटली आहे ती. 5. ही ठेवून देतो. 1 2 3 4 5 6. अरे वा. 1 2 3 4 5 6 6.5. 6.5. एक स्वरासाठी केली आहे तू. झी मराठीकडून हा तन्मय. अभिनंदन. बरं, आज सुनबाईने म्हणजे तुमच्या मुलीने तुम्ही ज्या पद्धतीने तिला लहानपणीपासून पोळ्या शिकवल्या तशा आज करून दाखवल्या. तर काय म्हणणं आहे तुमचं? कशा होत्या? खूप छान केल्या पोळ्या तिने. खूप छान पोळ्या केल्या. हो का? सासूबाई तुमचं काय म्हणणं आहे? कशा झाल्या होत्या पोळ्या? पण तिने लग्न झाल्यापासून एकदा पण पोळी लाटली नाही. नाही, भाकरी केली. भाकरी केली पण पोळी नाही लाटली. पण आता कॉन्फिडन्स असेल ना, आता लाटू शकते. बरं, सकाळी उठून जनरली आम्ही इतक्या घरात जातो तर सुनबाई सासूबाईंना पहिला सासूबाई उठलात का, हा घ्या चहा वगैरे असा चहा देतात. तर तुम्हाला किती वेळा मिळाला? उठून आधी आंघोळ, देवपूजा आणि मग चहा. काय सांगताय? हो, रोज देवपूजा. अच्छा, की फक्त नवऱ्याचीच पूजा? नाही, देवाची पूजा. म्हणजे चुकल्यावर पूजा होतच असेल ना? अजून तसं काही झालंच नाही. सासरे बुवा मनापासून हसलेले आहेत. यंदा मनापासून नाही हसलो, तुमच्या बोलण्याला हसलो. नाही, रोज पूजा होते ना. तुम्ही कधी रागावता का हो बाबांवर इतक्या वर्षात? नाही, कधीच नाही. तुमच्या दोघांमध्ये तापटपणा त्यांच्याकडे, तुमच्याकडे नाही. बाबा, आज मला सांगा, इतकी वर्ष झाली, आजपासून जर एक स्वतःच्या स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला करा? कमीत कमी रागवण्याचा प्रयत्न करणार. असं झालं तर आवडेल. म्हणजे आम्हाला नाही रागवत, मुलांना रागवतात. त्याचा तुम्हाला राग येतो ना, पण आजपासून असं केलं तर तुम्हाला आवडेल? हा बदल झाला तर? नाही आवडणार, म्हणजे थोडं पाहिजे स्वभाव तसा. तुमच्या बाजूनी शांत करायचा प्रयत्न करतोय तुम्ही. आपला डायरेक्ट रेग्युलेटरच वाढवताय मगाचपासून. बाबा, तुझं काय म्हणणं आहे? आवडेल. कळलं मला. सगळ्यात जास्त कोणाला मिळतंय. तुझं काय म्हणणं आहे? आवडेल. मी राग कमी केला पाहिजे ना बाबांनी? हो, थोडा केला पाहिजे ना. काय लेकराचा चेहरा तब्येतीसाठी, आमच्यासाठी नाही. पक्का राजकारणी. कार्तिकी, तुमचं हे 5 जणांचंच कुटुंब होतं की अजून घरात कुणी होतं? कृष्णाई आजी होत्या आमच्या, ज्यांनी बाबांना मुलगा मानलेलं आणि त्यामुळे त्यांच्याच नावाने बाबांनी पुढे संस्था सुरू केली, संगीत विद्यालय सुरू केलं, कृष्णाई संगीत विद्यालय. आणि त्याच विद्यालयामध्ये बाबांनी आतापर्यंत हजारो विद्यार्थी विनामूल्य घडवले. किती मस्त. वा 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 वा, खूप मोठं कार्य आहे. बरं, आता या ठिकाणी तुमच्या दोघींचा एक खेळ आहे. पैठणी कोण पटकावून देणार? सासूबाई म्हणजे सासरून जिंकून देणार की आई माहेराहून जिंकून देणार? ते बघूया.
त्यासाठी हा खेळ सोपा आहे. हा समोर मधोमध एक प्लास्टिकचा गुलाबी रंगाचा चेंडू ठेवलेला आहे. तुम्हाला दोघींना 10-10 संधी आहेत. अचूक तुमच्याकडे दिलेल्या प्लास्टिकच्या चेंडूच्या सहाय्याने त्या गुलाबी चेंडूचा वेध घ्यायचा आहे आणि तो उडाला पाहिजे. तर लक्षात ठेवा, 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या आज कार्तिकीला पैठणी मिळवून देणार. पैठणी सासरहून मिळणार की माहेराहून ते बघणार आहोत. पहिला सासूबाई. 1 2 थांबा, हळूहळू हळू हळू थांबा. 1 वा. 1 गुणसंख्या आतापर्यंत. 5ही तुम्ही मारणार. चला. तीन वेळा झाला असं. आता थांबा, आता आई तुमच्याकडे. आतापर्यंत दोघींची गुणसंख्या 1-1. अरे झालं आता जिंकल्यात ना. जिंकल्यात की. बघूया किती गुणांनी जिंकताय. थांबा. 2 पैठणी माहेरकडचीच असते. मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. नजरेसमोर कोणाला ठेवलं होतं? नजरेसमोर कळलं एक मिस्टरांकडे का बघितलं? इतकी वर्ष नजरेसमोर बाबा पैठणी होती का? तुम्ही आज ठरवलेलं आहे की राग उद्यापासून कमी करणार. हो. बरोबर आहे. इतकी वर्ष तुम्ही जेवढे रागावला होता तो सगळा राग आज यांनी इथे व्यक्त केलेला आहे, न बोलता. कळलं का? झी मराठीकडून ही भेटवस्तू. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं. अभिनंदन. आता माहेराहून पैठणी मिळवून दिलेली आहे, तर क्षण आलेला आहे पैठणीचा. खूप शुभेच्छा. कार्तिकीला आज आईनी माहेराहून ही साडी पटकावून दिलेली आहे. कार्तिकी वहिनींना मिळत आहे तथाच तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाला, आपणा तिघांनाही सारेगमपच्या या नवीन पर्वाला आणि प्रत्येकाला मनापासून शुभेच्छा. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देऊन असेच हसत राहा, आनंदात राहा, एकमेकांची काळजी घेत राहा, स्वतःची काळजी घेत राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊ होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.